क्रिकेट खेळामध्ये कुणीही गर्विष्ठपणा करू नका. क्रिकेट खेळामध्ये तुम्ही सन्मान करा पंचांचा. क्रिकेट खेळामध्ये तुम्ही सन्मान करा समोरच्या संघांचा. क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही सन्मान करा ज्या आयोजकाने तुमच्या कलागुणांना वाव देण्याकरता आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आहे त्या आयोजकांचा. नक्कीच नक्कीच अतिशय चांगलं वाक्य आपलं. ही दुसरी मॅच आपण बघतोय. निश्चितच रणजी स्पोर्ट वडवली वर्सेस जयनमन खोनी टीम या ग्राउंडवर प्रथमच केपीएल ग्राउंडवर आपल्याला खेळताना दिसेल. पॉवर प्लेचा इशारा होतो अंपायरचा. 12 मॅन पाठवून द्या लगेच. अतिरिक्त खेळाडू या अन्यथा पेनल्टी असेल. अतिरिक्त खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही तर लक्षात घ्या. यासीन गोलंदाजी मार्गावर आलाय. पहिल्या 2 षटकांकरता मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गाबंड, अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचं आमदार चषक 2022 मध्ये स्वागत करतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला बॅकवर्ड स्कोअर लेग पट्ट्याबाहेर सीमारेषे पार आणि हा आलाय दर्जेदार चौकार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर जातो पहिलाच बॉल. 4 रनसाठी चौकाराने आपलं खातं खोलतोय खोनी टीमचं सुद्धा हा बॅटर. 4 धाब्यांशी धाव संख्येचं खातं उघडलं गेले. सीमित 4 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर 50च्या पळीकडे धावपळ घेऊन जावं लागेल जे हनुमान खोनी या संघाला, ज्यांचे प्रारंभिक फलंदाज डावाची योग्य सुरुवात करतायत. स्ट्रायकिंगकडे फलंदाज दक्षत. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटचा वापर केलाय. क्रॉस क्रिकेट इज द बॅट क्रिकेट. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते. शॉर्ट गळी क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर पंचांचा इशारा आलाय. या अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या पोहोचली 5 वर. यस नक्कीच. पहिला बॉल सुद्धा आपण बघितला ऑन द लाईन होता. हा बॉल सुद्धा ऑन द लाईन होता. थोडासा यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर होता. मात्र निश्चितच लेग बाईचा इशारा होतो अंपायरचा. एक सिंगल मिळते. स्कोर जाऊन पोहोचतो 5 वर. चांगली बॉलिंग करताना दिसतो यासीन. पुढचा बॉल यासीन. आता मिडलिंग व्यवस्थित करू शकला नाही. थोडासा आकुटपाचा चेंडू होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅट त्याच्या हातामधून सटकली गेली. 1 धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर या एका धाब्याची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद 6 धाबा. 3 चेंडूंमध्ये 6 धाबा मिळाल्यात पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 50 रन तरी यायला पाहिजे. निश्चितच तुमच्या मताशी मी संमत आहे. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कुणी नव्हता शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि बघता बघता एकच धाव मिळाली या फलंदाजाला. सुदैवाने हा झेल झाला नाही कारण क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. या एका धाबणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जातात त्या 7 धाबा. प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांच्या माहिती करता जय हनुमान खोनी विरुद्ध रणजित स्पोर्ट्स कासार वडवली ठाणे या 2 संघादरम्यान ही लढत सुरू आहे. टॉस जिंकून ठाणे कासार वडवली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढचा बॉल. या चेंडूला जोरकस प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. टाटा बाय बाय करत फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. न इक्का दुक्का सीधा सीधा छक्का. सरळ बॉलला पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर. तिथला जो फिल्डर होता त्याच्या मस्तकला दस्तक देऊन हा बॉल बाउंडच्या बाहेर जातो. 6 रनसाठी षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 13 वर. स्कोर मोज ऑन 13. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी. कारण पाया मजबूत करावा लागेल या 2 फलंदाजाला. आता सुद्धा सरळ बॅटचा वापर करायचा होता. पुन्हा एकदा एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू जाते कॉक कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होता. तो फंबल होतोय आणि त्याचा फायदा या हट्ट्या खट्ट्या मजबूत बांधाच्या खेळाडूने उचललाय. 2 धावा तो पूर्ण करतोय. या 2 धाबणीशी धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागला जात आहेत त्या 15 धाबा. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान खोनी संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक.
आणि 15 धावा. सुरुवात अतिशय चांगली आहे जयनवान खोनी टीमची. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय दमदार सुरुवात म्हणावी लागेल, कारण याच गतीने जर धावसंख्या केली तर 60चं टार्गेट देऊ शकेल रणजी स्पोर्ट वडवली टीम समोर जयनवान खोनी टीम. आणि एक आणखीन जमेची बाजू अशी आहे संदीप, की कुठलाही विकेट गेले नाही. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर आपण बघतो, दक्षत आणि योगेश दोन्ही सुद्धा रुजू आहेत खेळपट्टीवर. तर निश्चितच ही जी सुरुवात आहे जयनवान खोनी टीमची, एक चांगली सुरुवात मी म्हणू शकतोय. हा, नो डाऊट, निश्चितच तुमच्या मताशी मी सहमत आहे. विकेट तर गेला नाही, चांगली सुरुवात केलेली आहे. आता समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. जितू पाटील. जितू पाटील जुना जाणता खेळाडू आहे, एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे, अनुभव त्याच्याकडे आहे. आणि आज बरेचसे खेळाडू आपल्याला प्लेइंग 11 मध्ये दिसत नाही. चेतन आहे, चेतन नावाचा गोलंदाज आहे जो अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतोय. आज अयूब शेख आपल्याला प्लेइंग 11 मध्ये दिसत नाही. मोहम्मद हा खेळाडू सुद्धा प्लेइंग 11 मध्ये दिसत नाही. बरेचसे खेळाडू आहेत. लखन जाधव माझा आवडता खेळाडू आहे, ठाणे कासार वडवली परिसरातील, तो सुद्धा या ठिकाणी या मॅच मध्ये दिसत नाही. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय चेतन. समोर उजव्या हाताचा फलंदाज दक्षत. आडव्या बॅटचा वापर केलाय. फ्लायटेड चेंडू होता, फुल लेंथ चेंडू होता आणि या चेंडूला बीट होतोय हा फलंदाज. नक्कीच बॉलवर असं वाटलं की नजर नव्हती शेवटपर्यंत. फुलटॉस बॉल होता आणि स्लॉक स्वीप करायचं होतं बॅटरला. बीट होतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल होतोय. डॉट बॉल. 1.5 धाव चेंडू. धाव संख्या धावपळकावर आहे ती 15. पुढचा बॉल. आता जोरदार प्रहार. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला धाडला जात आहे लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार. दमदार, शानदार, डोलदार, वजनदार, असरदार हा आलाय षटकार. फॉर द नो लॉस. 21 धावा. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपळकावर लागला जात आहेत. उजव्या हाताचा खेळाडू या ठिकाणी आक्रमक होतोय. व्यासपीठावरून थोडे वेळ करता रजा घेत आहेत आदरणीय सन्मान्य प्रवीण गुप्ता साहेब. शॉर्ट बॉल, स्लोवर बन, चेंज ऑफ पेस. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकतोय आणि त्याचा फायदा उचलताना संधीचं सोनं केलं जातोय. 2 धाव पूर्ण. या 2 धावण्याची धावसंख्येत बदल होतोय. धावपळकावर धावा लागला जात आहेत त्या 23 धावा. आदरणीय सन्मान्य कमळाकर जाधव साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय. या स्पर्धेकरता लागणारं तृतीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 आणि 3 दिवस लागणारी युट्यूबची व्यवस्था आदरणीय सन्मान्य कमळाकर जाधव साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. माजी सरपंच देवदळ, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिळत आहेत. ओहो, आता मात्र एसटी उद्ध्वस्त केले. हा पहिला धक्का, बिग ब्लो, पहिला धक्का लागलाय. धावपळकावर धावा लागला जात आहेत त्या ते ब्रेक टू मिळून देतोय चेतन आपल्या टीमसाठी. चेतनकडे असलेलं ज्ञान, चेतनकडे असलेली ज्ञानाची शिदोरी आता कामी येते. बघितला ऑफ स्टंपवर अगोदरच शफल झालाय फलंदाज आणि म्हणूनच लाईन अँड लेंथ ठेवणं गरजेचं आहे. मिडल स्टंपवरचा चेंडू होता. धाव फलकावर धाबा लागला जात आहे. त्या 23 धाबा, 1 षटक आणि 4 चेंडूची समाप्ती झाली आहे. 23 धाबा, 23. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलंय या मैदानावर. प्रत्येक संघाने पहिल्या दिवसामध्ये आपण सुपर 3 मध्ये पोचताना बघितलं होतं न्यू स्टार कामन या संघाला. त्याच्यामध्ये चमकणारे खेळाडू आपण बघितलं होतं. अमन, राहिल अन्सारी, सिराज हे खेळाडू चमकताना दिसले, ज्यांनी चांगली कामगिरी केली, अफलातून कामगिरी केली. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पुढे धाडलंय ते आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. पुढील बॉल
हा बघितला ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला ऑन सेटला खेळून काढलाय. चेंडू काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटलाय आणि त्याचा फायदा उचलताना आता या फलंदाज आतिश यांनी 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावणीशी धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागला जातात त्या 25 धावा. 25 धावा. रन मशीन हवी आहे. अजून आपण बघितलं तर हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू योगेश नॉन स्ट्राईक इन कडे आहे, ज्याने एक षटकार ठोकलाय. धावसंख्या 25. पुढचा बॉल स्लॉक स्वीपचा फटका. चेंडू जातोय तो म्हणजेच स्क्वेअरीस थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावन करतात. चौकार. नंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर जय हनुमान कोणी संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 29 धावा. 29. काय जबरदस्त फटका खेळा अतिशय खेळाडूने. छोटा पॅक बडा धमाका असं म्हणू शकतो आपण. आणि 29 धावा लागल्यात. पुढील होणारा मॅच कांदिवली विरुद्ध झाईगाव या 2 संघादरम्यान असेल. दोन्ही संघाच्या नायकांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. झाई ढाणू परिसरामधून बिलॉंग करणारा हा संघ आहे आणि झाई संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरता या. दुसऱ्या बाजूला कांदिवली संघाच्या संघनायक यांनी सुद्धा टॉससाठी या. 2 षटकांमध्ये 29 धावा 14.50च्या सरासरीने बनलेल्या आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे महाराष्ट्राचे आणखीन एक दिग्गज समालोचक हेमंत पाटील सर. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा. खूप खूप धन्यवाद संदीप गावंड. नवीन बॉलर येतो विकी बॉलिंग मार्कवर. आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान खोनी टीमचं टोटल जर आपण बघितलं तर एक चांगलं टोटल आहे. 29 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन कुठल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 रन खर्च केल्या चेतन सिंग याने. आता विकी बघूया कुठल्या प्रकारे बॉलिंग करतोय. पुढील मॅच श्रीकांत इलेव्हन कांदिवली वर्सेस जाईगाव या 2 टीममध्ये असेल. दोन्ही टीमचा कॅप्टन ही इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. जाईगाव टीम ही गुजरात बॉर्डरवरून या ठिकाणी खेळण्यासाठी आलेली आहे. पहिला बॉल घेऊन जाईल विकी राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल आणखीन बाहेर जातोय. वाईटचा इशारा. रिटर्न किटच्या बाहेर गेला होता हा बॉल. राहुल राजवर यांचा इशारा होते की हा वाईट. एक अतिरिक्त रन 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 30 वर. धावसंख्या तर खूप चांगली आहे. जरी एखादा धक्का लागला तरी धावसंख्या आतापर्यंत चांगली झालेली आहे आणि त्याच्यातच गोलंदाज मदत करतायत. बोनस गुण देत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. नक्कीच आपण बघतोय आज काही बॉलर या टीममध्ये दिसत नाही आहे, त्यामुळे निश्चितच पार्ट टाइम बॉलरचा वापर या ठिकाणी केला जातोय. विकी मात्र हा रेग्युलर बॉलर आहे रणजी स्पोर्ट्सचा. ओ चांगला फटका फोर्स केला हवेमध्ये. बॉल येतोय सरळ सीमारेषाच्या बाहेर. व्हीआयपी डाईसला सलामी देत असताना सारंगसाठी षटकार. वजनदार खेळाडूचा वजनदार फटका. अप्रतिम शॉट. बॅटर योगेशच्या बॅटमधून येतोय. 6 रनसाठी षटकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 36 रन. 36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर या 36 धाबा. पुन्हा विकी आपल्या बॉलिंग मार्कवर. षटकार आणि स्वागत केलेलं विकी याचं. हो पुन्हा आपण बघितलं ऑफ स्टंपचे खूप बाहेर बॉल जातोय. वाईटचा इशारा अंपायरचा. आणखीन एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. जय हनुमान टीमचं टोटल झालेलं आहे ते 37 रन 1 विकेटच्या नुकसानवर. एक चांगला चेंडू एक खराब चेंडू अशा प्रकारचे गोलंदाजी होताना दिसतंय. नियंत्रण हवंय. कंट्रोल ठेवावा लागेल आपल्या बॉलिंगमध्ये. विके आला. पुन्हा विके आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल यावेळेला ज्या लाईनवर बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होता अगोदर पासून आपण बघतो विकी.
हा बॉल मात्र त्याच लाईनवर टाकला आणि बीट केलं बॅटर योगेश याला. हेमंत, तुम्ही म्हणतायत की नवीन खेळाडू आहेत या संघामध्ये, नवीन खेळाडूंना संधी आहे. खरं तर त्यांना स्वतःला सिद्ध करता यावं याकरता ही संधी दिली गेलेली आहे श्रीकांत भोईर यांच्या माध्यमातून. अ, तेवढे ते नवीन नाही आहेत, कारण आपण बघितलं की 2 ते 3 फिल्डर नवीन असतील, मात्र बाकीचे सगळे रेग्युलर खेळाडू आहेत रणजित स्पोर्टमध्ये. विकी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ भीमर असेल निश्चितच. अंपाचा सुद्धा इशारा येतोय आणि हा बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. होता आणि म्हणूनच पंचाने निरीक्षण केलंय आणि बिम्मर चेंडू घोषित केला गेलाय आणि तिथे तर सुवर्ण संधी मिळून आले आणि त्या संधीचं सोनं करताना दिसला खेळाडू योगेश. ही इज ऑन फायर. 21 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. यस, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करतो योगेश जनुमान कोणी टीमचा हा बॅटर. आत्तापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत योगेश यांनी. एक षटकार दक्षत यांनी मारला होता आणि आतिश आत्तापर्यंत चांगली साथ देताना दिसतो. सहावर ज्यांनी सुद्धा एक चौकार मारलेला आहे. अगदी बरोबर, सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. एक गडी बाद, धाव पलकावर धाबा, फुल्ली धावा बहरल्या. विकी फ्री हिटचा बॉल घेऊन जातोय योगेशसाठी. स्लोअर वन होता, हवेत बॉल पुन्हा एकदा उचलून घेतलेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन काऊ करण्याच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 6 रनसाठी षटकार. पन्नास. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला वजनदार खेळाडू म्हटलं तर इम्समान उळक हा एक आपल्या डोळ्यासमोर येतोय. 2019 मध्ये रेहकीम कार्नवेल हा 140 किलो वजनाचा खेळाडू आपण बघितला. तो भारताविरुद्ध लढताना त्या खेळाडूला बघितलाय आणि आता ह्या मॅचमध्ये वजनदार खेळाडूची वजनी खेळी 27 धावसंख्येनिशी तो आता वाटचाल करतोय. जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय योगेश. 4 चौकार आत्तापर्यंत योगेश याच्या बॅटमधून येतात. जशी ज्याची पर्सनॅलिटी आहे त्याप्रमाणे तो फटकेबाजी करताना आपल्याला दिसतोय. यावेळेस राऊंड विकेटने मारा करेल विकी. ओ अँगल बनवला यावेळेला, मात्र जास्तच अँगल बनला. वाईटचा इशारा अंपायरचा. हा तिसरा वाईट असेल या ओव्हरमधला. भरपूर लांब लचक षटक टाकताना दिसतोय विकी. आत्तापर्यंत 4 एक्स्ट्रा बॉल टाकलेले आहेत विकी यांनी. आणि असं वाटलं की फलंदाजाच्या हातामध्ये बॅट नाही तर तलवार दिले. ज्या पद्धतीने त्याची कृती होती हा चेंडू खेळण्याकरता. विकी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. व्हीआयपी डाईस म्हणजेच मोरीगाव एन्कुड मारा करेल. ओ क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर डिलेव्हरी आणि विकेट मिळवून देतोय आपल्या टीमला विकी. नाही चाललं शस्त्र, कधी नाही चाललं अस्त्र, तर उपयोगी येतं, कामी येतं ब्रह्मास्त्र. आणि या ब्रह्मास्त्राचा वापर अगदी योग्य पद्धतीने केला गेलाय. गोलंदाज विकी याच्याद्वारे महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय. 27 धावा ज्या खेळाडूने बनवला तो खेळाडू बाद होतोय. यस, नक्कीच महत्वपूर्ण विकेट जो डोकी ठरत होता रणजी स्पोर्ट वडवली टीमसाठी. योगेश तोच या ठिकाणी आउट होताना दिसते, ज्याने 8 बॉलमध्ये 27 रन केले. जबरदस्त बॅटिंग केली बॅटर योगेश यांनी. म्हणूनच योगी पडला इथे उपयोगी. राज जातो नवीन बॅटर. स्ट्राईक एंडवर असेल राज, नॉन स्ट्राईक एंडवर असेल तो अतिश. आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय व्हीआयपी डायस कडून मारा करण्यासाठी बॉलर विकी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा विकी याचा. पुढील बॉल ऑन द राईट. व्हॉट अ स्टॉक, डाऊन दी ग्राउंड बॉल येतो लॉंगांच्या दिशेने. टॉवरिंग षटकार.
ची धावसंख्या पोहोचली ती 57 वर. काय चांगला फटका, वेगवान फटका, बंदुकीमधून गोळी बाहेर पडल्याचा भास इथे झाला. यस, स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 57 रन्स. भरपूर स्कोर पोहोचलेला आहे. 57 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जयनमान कोणी टीम. आणि निश्चितच हा स्कोर आता आपण म्हणू शकतोय संदीप की हा स्कोर डेंजर झोन मध्ये जाताना आपल्याला दिसतोय, कारण तिसरीच ओव्हर प्रगतीपथावर आहे. पुन्हा चांगला फटका, लॉंग आपला फिल्डर चेतन सिंग तैनात आहे. कुठली चुकी नाही चेतन याच्याकडून. आणखीन एक विकेट जाईल, आउट होईल बॅटर. राज इज द आउट. रक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज परतीचा प्रवास करतोय. आणखीन एक धक्का दिला गेलाय धावफलकावर. सध्याच्या स्थितीला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे त्या 57 धावा. 57 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हे बॉलिंग अनालिसिस आपण बघू शकतो. पहिली बॉलिंग टाकली होती यासिन याने, 1 ओव्हरमध्ये 14 रन खर्च केले होते यासिन याने. दुसरी ओव्हर टाकली होती ती चेतन याने, आणि चेतन याने 14 रन खर्च केल्या होत्या. मात्र विकी थोडासा महागडा ठरताना दिसतोय, ज्याने एका ओव्हरमध्ये तब्बल 28 रन दिले, मात्र 2 विकेट सुद्धा मिळाले होते. एक घटनात्मक ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग मार्कवर येतोय दिग्या, येतोय बॉलिंग मार्कवर अविनाश. अविनाश पहिला बॉल घेऊन जाईल. यावेळेस आपण बघतोय एक चांगला बॉल टाकतोय अविनाश. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, खाली राहिला होता बॉल. 2 बॉल अप्रतिम टाकतो या स्लॉग ओव्हर मध्ये. गती अतिशय चांगली आहे दिग्याच्या बॉलिंग मध्ये, आणि लाईन आणि लेन सुद्धा अप्रतिम ठेवलेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये टाकत असताना अविनाश याने. पुन्हा अविनाश आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल होता, यावेळी लॉंग ड्राईव्ह केला जातोय. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त सिंगल मेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 58 रन्स. उजव्या बाजूला आपण बघताय ड्रेसिंग पर्सनॅलिटी आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांचं आगमन झालंय. माजी सरपंच देवदळ, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि खरोखरच एक मोठ्या मानाचे व्यक्तिमत्व, ज्यांच्या सौजन्याने भरपूर काही सहकार्य लाभलंय. हो, यावेळेला जोरदार अपील, ब्लामेल बी सापडतोय. लाईन मध्ये होता हा बॅटर, पंचांचं बट उंच जाते आणि काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतो अविनाश. 4थ्या बॉलवर विकेट मिळवतोय 500 रुपयाने. अविनाश याला 4थ्या बॉलवर विकेट मिळालेली आहे. आतापर्यंत स्लॉग ओव्हर मध्ये अविनाश अप्रतिम बॉलिंग करताना दिसतो. टीमचं टोटल जर पाहिलं आपण 58 वर हा 4था विकेट जातोय. ओ, लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जातोय. पुन्हा एकदा अराउंड दी लेग क्लीन बोल्ड करायचं होतं, मात्र थोडीशी लाईन चुकली दिग्या अविनाश याची. 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 59 रन. एक कंट्रोल आणण्याचा प्रयत्न आहे अविनाश याचा, आणि तो प्रयत्न आतापर्यंत सफल झालेला आहे. हो, स्वीप केले, बॉल निश्चितच जाईल फाईन लेगच्या दिशेने. फाईन स्वीप आणि बॉल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. रिसर्च फॉर
4 विकेटच्या नुकसानवर आता उर्वरित एक अंतिम बॉल शिल्लक असेल. आत्तापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे अविनाश यांनी. टॉससाठी रेडी राहायचे आहेत कांदिवली टीमचा कॅप्टन आणि जाईगाव टीमचा कॅप्टन. लास्ट बॉल टू गो. ओ यावेळेस बघितलं काय होते. ओ बॉल जरूर स्टंपला लागला मात्र बेल्स ब्रेक झाले नव्हते. लेग बायचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन 64 रन एकंदरीत होतात आणि 65 रनचं टार्गेट असेल रणजित स्पोर्ट वडवली टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. 65 रन टू विन. टॉससाठी लवकरात लवकर या. 65 धावांचं लक्ष आहे. आणखीन एका भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. सागर सोमन यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण त्या स्पर्धेबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पुढील होणारा मॅच कांदिवली विरुद्ध तुम्ही बघणार आहात जाई या दोन संघादरम्यान. जाई संघाचे संघनायक पोहोचलेत. कांदिवली संघाच्या संघनायकाला माझी विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. व्यासपीठावर आपण पाहुण्यांकडे एक लक्ष देऊया. व्यासपीठावर विराजमान झालेत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता माजी सरपंच देवदळ गावचे आदरणीय सन्मान्य कमळाकर जाधव ज्यांच्या सौजन्याने आमदार चषक 2022 या स्पर्धेकरता तृतीय क्रमांकाची जी रक्कम आहे 30,000 व 3 दिवस लागणारा यूट्यूबचा संपूर्ण खर्च कमळाकर जाधव साहेबांच्या सौजन्याने प्राप्त झालेत. त्यांना आपण व्यासपीठावर बघतायत. आणि उजव्या बाजूला द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्हचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य महेंद्र भगत साहेबांना आपण बघतायत. एक अनमोल रत्न आहेत. केव्हाही कधीही प्रत्येक दिवशी वेगवेगळं काहीतरी नवीन करण्याची त्यांची इच्छा असते आणि त्यांनी आज जी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे त्यांचा हात कुणीच पकडणार नाही असे महेंद्र भगत यांना व्यासपीठावर तुम्ही बघतायत. त्याच्यानंतर आमची ही संपूर्ण मंडळी वैभव आहे. आणखीन मला जास्त कोणाची नावं ठाऊक नाहीत मात्र हे सर्व भरपूर मेहनत घेत आहेत. उजव्या बाजूला आपण धनेश्वर पाटील यांना बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतायत अक्षय हे सुद्धा आहेत आणि राकेश यांना सुद्धा पाहतोय. मॅनेजर बघा ना, मॅनेजरांना काही आता थारा नाही. मॅनेजर मात्र बसताना दिसत नाही, खटपट करतायत विशाल भोईर. मॅचकडे वळणार आहोत. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होणार आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये 65 धावांचं लक्ष. या 65 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जात आहेत, कसं प्रत्युत्तर असेल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी एक्सप्रेस डॉक्टर मोरेश्वर गवळी आणि त्यांना साथ देतील आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील. धन्यवाद संदीप गावट. तर आपण पाहतोय 65 धावांचं लक्ष, एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतो एक विशाल लक्ष म्हणता येईल कारण 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडू आणि 65 धावांचं लक्ष. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. यस, 2 अंपायर्स आपण बघतोय आणि अंपायर्ससाठी जी टी शर्ट स्पॉन्सर झाली आहे सान्वी स्पोर्ट्स यांच्या मार्फत. सान्वी स्पोर्ट्सचा लोगो आपण बघू शकतोय आणि ही स्पर्धा आपण बघतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022चं हे देखणं आयोजन महेश पाटील यांची देण. कारण महेश पाटील यांचं स्वप्न असते प्रत्येक वर्षी ही स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडण्याची आणि ते स्वप्न यावर्षी सुद्धा पूर्ण होताना दिसते. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आणखीन आपण बघितलं तर डॉक्टर गवळी सर की भरपूर लांबून संघ, एक गाव एकचे भरपूर लांबून संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात. नाही, एक डहाणू परिसरातील संघ सुद्धा आपण जाईगाव या संघाला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांचे आगमन झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज मराठी भाषा दिवस आहे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा दिवस, जागतिक मराठी भाषा दिवस. यस, नक्कीच. आणि अमितजी शेलार यांच्याकडून सुद्धा या आमदार चषकसाठी हार्दिक अशा शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि निश्चितच अमित शेलार यांचं सुद्धा एक आयोजन आपण बघणार आहोत. अमित शेलार, त्यानंतर संतोषजी शेलार आणि सागर सोमन यांचं आयोजन असेल 23 मार्च ते 27 मार्च अशा
5 दिवसामध्ये एक स्पर्धा असेल, बीजेपी ट्रॉफीचं सुद्धा आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे कॉमन क्रिकेटमध्ये. तर आणखीन येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन भरपूर टुर्नामेंट असेल आणि खास लक्ष जे आहे कॉमनकरांचं ते मेन म्हणजे 9 ते 13 मार्च, कारण ह्या दिवसामध्ये KPLचं आपल्याला आयोजन पाहायला मिळेल याच KPLच्या ग्राउंडवर. अगदी बरोबर, कारण KPL म्हटल्यानंतर ह्या परिसरातील आपण पाहतोय नागले ते चिंचोटी परिसरातील जे गाव आहेत त्या गावातील सर्व क्रिकेटचा हा सन्मान असणार आहे. KPL कॉमन प्रीमियर लीग. बघूया बॉलिंग मार्कवर कोण येतोय. 2 ओपनिंग बॅटर्स यावेळेस चेतन सिंग स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो विक्की. हे 2 ओपनिंग बॅटर्स आपल्याला दिसतात आणि बॉलिंग मार्कवर येतो दक्षत, जो ओपनिंग बॅटर सुद्धा होता, आता मात्र बॉलिंगसाठी आलेला आहे ओपनिंगला. निश्चितच आपण बघितलं टोटल जर बघितलं 64 झालं होतं आणि 65चं लक्ष ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी. विकी याची जी बॉलिंग थोडीशी महागडी पडली, 28 रन दिले, ज्या ठिकाणी थोडंसं स्कोर वाढताना दिसला. विकेने जर कंट्रोल बॉलिंग केली असती तर 50च्या आतमध्ये रोखू शकले असते रणजित स्पोर्ट्स वडवली टीम जे हनुमान खोनी टीमला. मात्र निश्चितच एक क्रिकेट आहे. बॅटिंग कशी होती आपण बघूया पहिल्या 2 ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवर VIP डायसेंट कडून मारा करेल दक्षत. पहिला बॉल पॉवर प्लेची ही ओव्हर. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. पहिला बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग अपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवर विकेट आणि ती सुद्धा महत्वपूर्ण. मोठा हादरा लागतोय तो रणजित स्मृती. आणि टिपिकल पॉवरचा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला होता मिड ऑफच्या वरून, मात्र काय झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असताना जवळपास अगदी 30 सर्कलच्या आतमधून डीप मिड ऑफला जाऊन हा झेल घेतलेला आहे. अप्रतिम झेल. नक्कीच आपण बघितला हा कॅच महत्वपूर्ण होता, कारण चेतन सिंग असा एक बॅटर आहे, हा जर टिकला असता तर निश्चितच हे 65 रन तो बनवू शकला असता. मात्र आता जिम्मेदारी येते ती विक्की आणि नवीन येणारा बॅटरवर. राजा येतोय नवीन बॅटर. विकी याला यावेळेस चांगली बॅटिंग करावी लागेल चेतन आऊट झाल्यानंतर आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. पहिल्या बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त करतोय दक्षत. पहिल्या बॉलवर पहिला ब्रेक थ्रू. पुन्हा दक्षत आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओ द विकेटने. शॉर्ट आर्मनी पूल केलेला आहे यावेळेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 रनने आपलं खातं ओपन करतोय विक्की आणि टीमचं सुद्धा खातं ओपन करते 1 रनने. एक मोठ्या धावसंख्येचं समोर धावसंख्या आहे, कारण जर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर मात्र हेमंत आपण पाहतोय की एक मोठी पार्टनरशिप असणं गरजेचं असणार आहे आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी जास्त वेळ खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म. यामध्ये हेलिकॉप्टर आहे, पुन्हा तर खेळायला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑफला. फक्त एकच धाव मिळेल. एक मात्र आहे की एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील, कारण समोर जे लक्ष्य आहे ते एक विशाल लक्ष्य आहे. 65 धावांचं लक्ष्य आहे आणि प्लॅटिनम डकवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. षटकातील पुढचा निघून मार्गस्थ होईल. याला पुन्हा फटका. चेंडू हवेत आहे आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतलेला आहे शॉर्ट पॉइंटला. पण झेल घेणं महत्वाचं आहे आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहे. यस, नक्कीच अतिशय चांगला कॅच घेतला आणि निश्चितच या ठिकाणी बॉलिंग सुद्धा अतिशय चांगली होताना दिसते दक्षत आणि फिल्डिंग सुद्धा अप्रतिम होताना दिसते जय हनुमान खोनी टीमची. जय हनुमान खोनी टीम मला वाटते भरपूर
वर्षानंतर म्हणजे प्रथमच या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहे. मात्र परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये चांगला झाला, बॉलिंगमध्ये सुद्धा सुरुवात त्याने अतिशय चांगली केलेली आहे. 2 वर आतापर्यंत 2 विकेट रणजित स्पोर्ट वडवली टीमच्या. राजा स्ट्राईक एंडला, नवीन बॅटर जातो सचिन. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करताना दिसतो. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स यायला पाहिजे होतं, मात्र या ठिकाणी विकेट जाताना दिसतात आपल्याला. हो, यावेळेस अपील होती लेग बिफोरची, अंपायर सहमत नाहीत. निश्चितच एक चांगला बॉल आणखीन एक टाकतोय बॉलर दक्षत. त्याचा जर आपण विचार केला तर खोनी टीमचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणू शकतो आपण. नाही ॲब्सोल्युटली. आणि पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त प्रेशर बिल्डअप केलेले दक्षतेने, कारण पहिले महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी करतोय. प्रेशर त्याने आतापर्यंत बिल्डअप केलेलं आहे. दक्षत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. नक्कीच थोडंसं प्रेशरमध्ये आणलेलं एक 2 महत्त्वपूर्ण विकेट जे दोन्ही ओपनिंग बॅटर होते, त्या दोन्ही ओपनिंग बॅटरला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे दक्षत याने. अंतिम बॉल घेऊन जातोय. लेग स्टंपवर होता बॉल, यावेळेस टर्न केला आणि फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी मिस होते आणि हा बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि चेंडू लॉंग लेग सीमारेच्या बाहेर गेलाय. तर निश्चितच पहिला 4 टीम मधून निश्चितच ज्या टीम विजेता होतील त्याच टीमची दुसरा एक पहिला जो हाफ आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. तर या मॅच मधून जी टीम जिंकेल ती साई स्पोर्ट खारबाव टीम जोडीला खेळेल लगेचच दुसऱ्या मॅच मध्ये. थोडंसं ॲडजस्टमेंट केलं जाईल कारण आजच्या ज्या टीम्स आहेत भरपूर लांबून लांबून आलेल्या आहेत आणि मी खास आभार व्यक्त करीन की जाईगाव टीम जी गुजरात बॉर्डरवरून आलेली मात्र वेळेवर उपस्थित झालेली जी टीम. खारबाव टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपलीच आहे. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे जे हनुमान खोनी टीमचा 6 वर 2 विकेट. 18 बॉल 59 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र 20च्या घरामध्ये रिक्वेअर रन रेट आलेला आहे आणि हा रन रेट 3 ओव्हरपर्यंत कंटिन्यू ठेवणं थोडीशी कठीण गोष्ट असते डॉक्टर गवळी सर. नाही मी तर म्हणेन की हायलाईट खेळावं लागेल, कारण एक 65 धावांचं लक्ष्य आहे तर चौकार आणि षटकारच मारावे लागतील असं वाटतंय. हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. अतिश येतोय बॉलिंग मार्कवर सावंत बाणा यांकडून. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. यावेळेस बॅटर सचिन याला बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चांगली विकेट किपिंग करताना दिसतो योगेश जो विकेट किपर बॅटर आहे जे हनुमान खोनी टीमचा. यस, खोनी संघाची एक चांगली कामगिरी बघायला मिळते, कारण सुरुवातीला उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि त्यानंतर सुरुवात गोलंदाजीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले, त्यानंतर दुसरं षटक सुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळतंय. अतिश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुल करायचं होतं, एलिव्हेशन नाही आहे. मिड विकेटला बॉल जातोय, डीप मधून फिल्डर येतोय आणि थोडसा फ्लंबल होतोय. 2 रनचा कॉल, रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल या ठिकाणी. आणखीन एक मोहरा बाद होतोय रणजी स्पोर्ट वडवली टीमचा. तुमच्याकडे असायला हव्यात ते बघायला मिळालं नाही आणि त्यामुळेच फलंदाज हा धावबाद झालेला आहे. मिस अंडरस्टँडिंग 2 बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच रनआउटच्या रूपाने आउट होतोय सचिन सारखा एक चांगला बॅटर. नवीन बॅटर यावेळेस जातोय बॅटिंगसाठी प्रवीण. निश्चितच पार्टनरशिप व्हायला पाहिजे 2 बॅटरमध्ये, चांगली पार्टनरशिप. मग ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे पार्टनरशिप आपण पहिल्या विकेटसाठी बघितली दक्षत आणि योगेश याच्यामध्ये जबरदस्त पार्टनरशिप झाली होती,
23 रनची. खूपच बाहेर होता यावेळी ऑफ स्टंपच्या वाईटचा इशारा. राहुल राजभर यांचा एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर जाऊन सरकतोय. स्कोर बोर्डवर 8 रन, 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कुठे या ठिकाणी पाठलाग करताना दिसत नाहीये. आपण पाहतोय कासारवडवली संघ, कारण समोर जे लक्ष आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी ती बघायला मिळत नाहीये. ओ द विकेट. ओ हवेत बॉल इनसाइड आउट शॉट. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगला कॅच घेतोय आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाईल रणजी स्पोर्ट वडवली टीमची. आउट बॅटर राज. Choxy and Chaz. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला वो ही तो बदनाम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. एक्स्ट्रा पूल करायचं होतं. पुन्हा एकदा आपण बघतोय बीट होतोय. बॅटर बीट झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामधून बॉल सुटतोय. 22 रुपयाने एक सिंगल कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 9 रन, 9 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. फक्त 9 धावा आहेत. असं वाटतं की सामना एकतर्फा होतो की काय, कारण 14 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार लागावा लागेल. नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर आता आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे रणजी स्पोर्ट वडवली टीमला. रणजी स्पोर्ट वडवली टीमचं एक जबरदस्त आयोजन 7 मार्च ते 13 मार्च रणजी स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका होता यावेळेला. लॉंग द कार्पेट बॉल जातो डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे. एकच रन मिळेल. ओ थ्रो झालेला आहे मात्र जास्त काय फायदा मिळणार नाहीये. सिंगलच मिळते. 1 रननी स्कोर आता मात्र डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचतोय 10 वर. 10 फॉर द 4 लॉस. आतापर्यंत आपण बघितलेलं फक्त एक चौकार बघायला मिळालेला आहे. तोही मिसफिल्डचा चौकार होता, कारण खराब क्षेत्ररक्षण झालं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगला. त्यामुळे एक अचूक मारा गोलंदाजीचा बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनी. ओ डाऊन डेबिट ग्राउंड. यावेळेस चांगला फटका आणि हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार.
होतं आणि अतिशय सहज सोपा कॅच आणि आउट होतो जितू पाटील. आणखी एक विकेट जाते रणजी स्पोर्ट वडवली टीमची. हा 5वा गडी बाद होतोय. आता मात्र कॅप्टन श्रीकांत भोईर आपल्याला जाताना दिसतोय बॅटिंगसाठी. पण इमन मला असं वाटतं की मिशन इम्पॉसिबल, कारण आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. हायलाईट क्रिकेट ज्याप्रमाणे पाहतोय आपण टेलिव्हिजन सेटवर, चौकार आणि षटकार आपण पाहतोय त्याप्रमाणेच फलंदाजी करावी लागेल. श्रीकांत जातो ज्याच्याकडे क्षमता आहे, परंतु तुम्ही क्षमतेचा वापर करायला हवा. यानंतर साईस्पोर्ट खारबाव सूरज आपण संपर्क साधायचा आहे. साईस्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन बाहुबली क्रिकेटर सूरज आपण संपर्क साधायचा आहे. दर्शन शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा टर्न बघायला मिळाला. मला वाटते चेहऱ्यावर चेंडू आदळतोय यष्टीरक्षकाच्या. किस थोडीशी एज लागली होती त्यामुळे थोडंसं जजमेंट चुकलं होतं विकेट किपरचं सुद्धा. सिंगल या ठिकाणी मिळते प्रवीण याला. स्ट्राईकवर येतोय श्रीकांत भोईर. आता मात्र थोडंसं कठीण झालेलं आहे हे आव्हान रणजी स्पोर्ट वडवली टीमसाठी. सिरी पॉइंट बघायला मिळतोय दबाव टाकण्यासाठी. दर्शन लेफ्ट आर्म. याला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यॉर्कर चेंडू बघायला मिळाला आणि त्यावर श्रीकांत त्रिफलाचीत झालेला आहे. नक्कीच परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाची चिरोप्याने श्रीकांत सुद्धा या ठिकाणी आउट होताना दिसतंय. आणि एका पाठोपाठ एक विकेट आपल्याला जाताना दिसतात रणजी स्पोर्ट वडवली टीमचे. हॅलो हॅलो. एकाही फलंदाजाला आतापर्यंत दुहेरी धावसंख्या पार करता आलेली नाही. आपण नजर जर टाकली तर एक पार्टनरशिप बघायला मिळालेली नाहीये. दर्शन अप्रतिम गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू म्हणजे टर्न बघायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आज तिन्ही गोलंदाजांनी सुरुवातीला उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळाली होती खोणी संघाची. त्यानंतर काय गोलंदाजी साकारली होती. सुरुवातीपासून प्रेशर बिल्डअप केलं होतं. हे आपण स्कोर कार्ड सुद्धा पाहतोय आणि जवळपास आपण पाहणार आहोत हा सामना एकतर्फा होतो की काय. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देतील. 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. मला वाटतं हर्षद गिबला जरी आणलं तरी पॉसिबल नाही आहे. किरण पोलार्डला जरी आणलं पॉसिबल नाही. आणि युवराज सिंग, कारण तिघांनी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावलेले आहेत. मिशन इम्पॉसिबल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. साईस्पोर्ट खारबाव. यस उपेश चौधरी आपण यांच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, जे उत्कृष्ट समालोचक आहेत, अँकर आहेत. समालोचक सूत्रसंचालक उपेश चौधरी आपण यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि सरपंच महेंद्र पाटील नक्कीच येतील हा सामना संपल्यानंतर, कारण त्यांच्या टिप्स फार महत्त्वाच्या आहेत. संघाला मार्गदर्शन करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. अंतिम षटक घेऊन येतोय राज. येतोय. तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. राज कशा प्रकारे गोलंदाजी करते बघायचं आहे. पहिला चेंडू डाऊन डी ग्राउंडचा फटका. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू जाते वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
फटका तर अतिशय चांगला होता, थोडंसं अप्परकटच्या अंदाजामध्ये खेळला होता. हा जर बॉल अडवला नसता तर निश्चितच हा बॉल बाउंडच्या बाहेर जाऊ शकला असता. 4 रनसाठी चांगली फिल्डिंग शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरद्वारा. सिद्दीक सध्या स्ट्राईकवर दिसतो आपल्याला. बघूया सिद्दीक याच्या बॅटमधून षटकार येतोय की नाही. 4 चेंडू 37 धावा. राज यावेळेला मात्र एक अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर बाउन्सही झाला आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. आता मात्र सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे, कारण 3 चेंडू आणि 37 धावा फक्त औपचारिकता उरलेली आहे. राज यास 3 चेंडू हाताळून टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची आणि विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे. यावेळेला चेंडू मात्र खाली राहतोय, थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळतंय. पहिला चेंडू आपण बघितला होता, थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि ह्या चेंडूमध्ये मात्र अनपेक्षित खाली राहिला. तर फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साईस्पोर्ट खारबाव संघाच्या कॅप्टनने आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लगेच टॉस होईल. काय कामगिरी केली होती साईस्पोर्ट खारबाव संघाने पहिल्या सामन्यामध्ये. राज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न घ्याय तो या ठिकाणी जितू याने शेवटच्या चेंडू खेळण्याची संधी जितू यास मिळणार आहे. साईस्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन सूरज मार्गस्थ होत आहेत. खूप चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फा विजय वडगर संघाला त्याने पराभूत केलं होतं. राज आणि या ठिकाणी मोठा विजय प्राप्त केला जातोय, कारण आपण पाहतोय तब्बल 36 धावाने हा विजय प्राप्त केलेला आहे. टॉससाठी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक संदीप गावड. थँक्यू सर.